आला एकला गेला एकला, आला एकला गेला एकला, माती मंडी बांधला खोपा, गुंतला जीव मातीत, गुंतला जीव मातीत, खेळे मातीत जाय मातीस, खेळे मातीत जाय मातीस, मातीचे पाया वेडी मातीची जगा, मातीची जगा. आहे हे आहे हे काय चाललंय? तू त्या डॉक्टरला इथं कट्टा बांधून दिलासच कसा? नाहीतर मला अगदी विचारायला चालता ना त्यो. सर आजी मी तुमच्या वाड्यात कट्टा बांधू का म्हणून. मी तर त्याला ठेवायलाच नाही म्हणत होती, पण तुझ्या भावानं पैसे बघून देऊन टाकले जागा भाड्यानं त्याला. असं कितीच पैसे दिलं त्यानं? आला तवा मोठी बॅग भरून पैसे होते त्याच्याकडे. समजा घर भरलं होतं पैशानं. काय बी काय बोलताय आत्या? कुठल्या नोटा? मला दिसत नाही म्हणजे मला काय माहित नाही असं समजू नको. नोटाच्या बंडलच्या बंडल होत त्याच्याकडं. पैशाच्या नुसतं थापी लागल्या होत्या म्हणून तर बाबू इरगाळला. वाग वा मंगले, अग जरा जनाची ना मनाची तरी लाज बाळगायला पाहिजे होती ना तुम्ही दोघांनी सगळा पैसा खमाटताना. चांगलंच बंडल दिले त्या डॉक्टरनं. काय उगाच बँकेचं कर्ज फिटतंय व्हय? काय म्हणजे बँकेचं कर्ज बी फिटलं? म्हणजे एवढा पैसा ह्यांच्या घशात ओतलाय होय त्या डॉक्टरनं? मंगल आलास का बाबू? आहे तू खरंच बोलत होतीस बाया. इथं आमच्या पोटाला एकाचा तुकडा मिळना आणि ह्यांच्याकडे बघा हे 2-2 पिशव्या घेऊन सामान घेऊन येतोय. चांगलीच मजा चालली की दोघा नवरा बायकोची. ते काय नाही आता समज बाहेरच काढते का नाही बघ. आहे तुला सांगून ठेवते हा, आमच्या मध्ये तू अजिबात पडायचं नाही हा. हे तुम्ही तिकडे एकमेकाचा जीव घ्या, मला काय सांगू नका. सॉरी, खूप वेळ वाट बघावी लागली तुला. वाट बघायला काही नाही डॉक्टर, पण मला कोणी इथं बघितलं ना तर आमच्या ह्यांच्यासारखी भीती वाटत राहते मला. आणि आज तर कधी एकदा तुमच्याशी बोलते ना असं झालं होतं मला. का काय झालंय? डॉक्टर आमच्या ह्यांना ना डाऊट आलाय. ते काल रात्री सारखं खोदून खोदून विचारत होते डॉक्टरांना भेटतेस का म्हणून. मला खूप टेन्शन आलंय डॉक्टर, खूप डोकं दुखायला लागलंय, मळमळत आहे. असं वाटतं सगळं सोडून लांब कुठेतरी निघून जावं. वेडी आहेस का तू? मी असताना एवढं टेन्शन कशाला घेतेस? चल तुला चेक करतो. चल.
बरं वाटतंय? डॉक्टर तुमच्या हातात जादू आहे. तो आज मैं आपको दिखाने जा रही हूँ हमारे घर का स्पेशल भांडन. ये है हमारी वंदी आत्या, बहुत शातिर है और देखो कैसे भांड रही है. माझ्या बापानं मला काय मागून नाही आणली लोकांकडनं. डॉक्टर बाबू दादांनी मी इथं आले होते हे ह्यांना सांगितलं तर अरे नाही, मी निघते. ऐक ना. अरे गोळ्या तरी घेऊन जा. तू मला न विचारता त्या डॉक्टरला खुली दिलीसच कशी? आणि हे बी सांग मला त्याने किती पैसे दिलं तुला? नाही तर ना गळा दाबीन बघ मी तुझा. आज सांगतोयस का नाही? कशाला सांगायचं? हो डॉक्टर, ही बाबूची बहीण आहे वंदी. शेजारी दिले तिला. दर बाजाला तिने अशाच तमाशा घालते. तुम्ही नका लक्ष देऊ तिकडं. तुम्ही तपासा मला. वाड्याच्या डागडुजीसाठी कधी 2 पैसे काढता आला नाही तुला. आता 2 पैसे मिळायला लागलं की बरं हक्काचं सुचलं. वा ग वा, तुम्ही राहा इथं आणि मी भरते ना पैसे. तिकडं आम्ही मोलमजुरी करून कसं बस आमचं पोट भरतोय आणि इकडं बघा तुमची काय मजा चालली ती. 2-2 पिशव्या भरून सामान काय आणतात आणि चहा बरोबर बिस्किट काय खात्यात आणि पोरीला मोबाईल काय देतात. हे आत्या, मोबाईल बद्दल काय बोलायचं नाही काय? हा मोबाईल मी माझ्या मेहनतीवर घेतलाय. आली मुठी मेहनतीवाली. कुठल्या तर पोराला भुलून घेतला असेल मोबाईल. तोंड सांभाळून बोल. माझ्या पोरीबद्दल काय बी बोललेलं मी ऐकून घेणार नाही, सांगून ठेवते. थांब, तुझा व्हिडिओ तू व्हायरल करते. ये देखो मेरी आत्या आमच्याशी सारखं भांडण करत असती. माझ्याकडे पण दाखव ग. ही प्रत्येक टायमिंगला आहे ना आठवडे बाजाराला येते पण आम्हाला खाऊ पण आणत नाही. हिचा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि व्हायरल करा आणि सारे दुनियामध्ये पसरवा. करा करा, काय करायचं ते करा. कुणाच्या बाला घाबरणार नाही आता मी. हा हा, आज पातूर गप बसले, आता नाही ग बसणार. मी बरी ग बसेन. आता तू काय बोलच. आता तू हाय आणि मी हाय. मम्मी ठीक आहे. बाबू, मला आत्ताच्या आत्ता माझ्या वाट्याचं पैसे पाहिजे सगळं. कसलं पैसा? तुझ्या लग्नाला, तुझ्या घराला, तुझ्या नवऱ्याच्या हाऊस माऊस पुरवाया, तुझ्या घरातल्यांची आजारपण काढा दिलेला पैसा आहे ना, तो आधी टाक, मग बघू भाड्याच्या पैशाचं. बाबू, मी तुझ्याशी बोलते. तुझ्या बायकोला थोबड बंद करायला सांग. तुम्ही काय मध्ये बोलू नका. आता ही काय करते ते बघतीस मी. आहे बघतीस ना तुझ्या डोळ्या पुढे काय चाललंय ते. काय चाललंय मागापासनं? नुसता तोंडाचा पट्टा चाललाय. एकमेकीच्या झिंजा तरी उपटा, नाही तर तिथला दगड एखादा घ्यान घाला डोक्यात आणि विषय संपवून टाका. नुसता आपल्या तोंडाचा पट्टा बका बका बका. हे बघ मंगले, तू ग बसतीस का नाही, का तोंड बंद करतीस का नाही तुझं? आधी तू तोंड बंद कर. पाहुणी हायस, पाहुणचार घ्या, निघित ना. वा ग वा, पाहुणी म्हणे माझ्या बाचा वाडा हाय, तूच निघित ना. तू निघित ना, तू निघित ना. अगं निघित ना, तू निघ पहिली. मी म्हणते तूच निघ, तू निघ, जा तूच जा. ठीक आहे पैसे. हे दिवसभर असंच चालायचं यांचं. तुम्ही नका लक्ष देऊ तिकडं. उभ्या आयुष्यात कधी माझा एवढा अपमान झाला नव्हता तेवढा आज इथं झालाय. चला, मी आता 1 मिनिट बी नाही इथं थांबणार. होय डिंपे, माझे कापडे भर ग पिशवीत. अगं तू कुठं चाललीस? कुठं माझी? तुझ्या बरोबर तुझ्या घरी. मला नाही इथं राहायचं. अगं आहे, माझा बी जीव तुझ्यासाठी लई तिळ तिळ तुटतोय आहे बघ. असं वाटतं तुला कायमचं घेऊन जावं माया बरोबर. पण बघ, या नातवांच्या तोंडाकडे बघितलं ना तर मला तुला घेऊन जायची हिंमतच होत नाही बघ. बघ बरं, तू माया बरोबर येणार म्हणल्यावर त्या टोण्याचं तोंड बघ बरं कसं पडलंय. लेकराला किती वाईट वाटतंय बघ बरं. नाही 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 नाही, मला काय वाईट वाटत नाही. तू घेऊन जा जिला.
बघा जास्त मी बघ ए बघ हसते का रे तुझ्या बापाला मी लय जड झाली वय? वंदे मला आता इथं राहायचंच नाही, चल. अगं आहे असं काय करतीस तू? ते बघ ते बघ ते बघ त्या नातीच्या तोंडाकडे बघ ग. कसं त्या डिंपलच्या डोळ्यात पाणी आलंय ग बाय. आणि बाबू तर बघ नुसता हिरमसूनच गेलाय. तुला सांगते तुझं इथून हल्ली ना तर ही मंगे ना समजा वडा इकून खाई. तू ये ना हितच थांब. हा आणि हा तुम्हाला समध्यासनी सांगते, माझ्या आईची नीट काळजी घ्यायची. माझ्या आईला काय बी कमी नाही पडलं पाहिजे, नाही तर पुढच्या वेळेला येईल ना मग आईला घेऊन जाईल. मग बसा बोंबलत. आहे तुला खर्च यायला काय पैसे बिशे पाहिजेत का? दे 5-50 रुपये मिसरीला. बाबू आईला 100 रुपये दे मिसरीला. हा आईला काय बी कमी पडलं नाही पाहिजे सांगून ठेवते. आहे बाबूनी नाही पैसे दिलं मला सांग. अरे 100 काय 1000 रुपये खर्च करीन तुझ्यासाठी. ले ग लेख माझी ही गुणाची. 10 खेड्यात तुला तोड नाही बघ. बरं आहे मला जरा 100 रुपये दे ना. अगं माझ्याकडे 2000ची नोटी सुट्ट नाहीत म्हणून. हा तरीच म्हणलं अजून कसं पैसा मागितला नाहीत. तू मला झाली आहेस म्हणून बरं आहे. 12 लुगडीन सदा उघडी. हा मी काय तुला ओळखत नाही वय? अजून एक नोट दे ना 100ची दे ना. ते दिले ती पण परत घेर बघ. अगं आहे मला कशाला पाहिजे तुझं पैसे? तू सुखी असलीस ना म्हणजे झालं. पैसा काय आयुष्याला पुरतोय होय? बरं चल निघू का मी? येते. काळजी घ्या. हा बाबू आईची काळजी घे नीट. काय येताना रिकाम्या हाताने यायचं, जाताना इथं पैसे लुटून जायचं. काय काय बोललीस? अगं हिम्मत असेल ना तर समोर बोलायचं, मागणं नाही बोलायचं. आणि बाबू तू निस्ता बायकोचा बैल असल्यासारखा गुबू 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 कर. बायकोला काही बोलूच नको. चांगलं पांग फेडलं र भणीचं. कुणाच्या जीवा एवढी गुरमी चढली हिला काय माहिती? त्या डॉक्टरच्या काय? थांब जरा आता बघतेच मी तो डॉक्टर आणि त्याचा तो कट्टा इथं राहतोयस कसा. हा
माझी खुली न विचारता भाड्याने दिली आणि समजा पैसा एकट्याने खमाटला. तुला तो पैसा पचू देणार नाही आणि हा असल्या कुठल्या आयऱ्या गायऱ्याला ना इथं टिकू बी देणार नाही. हा नवरा माझा JCB वर हाय. मागच्या वेळेला त्या पाठीमागच्या खोल्या पाडल्या होत्या. आता ह्या वेळेला बघ येते आणि हा कट्टाच पाडते का नाही बघ. बघू कुणाचा बाप आडवा येतोय मला. आणि हेच बघते आता हा डॉक्टर आणि हे थडग इथं राहतच कसं. चांगला 2 फटक्यातच तुटला पाहिजे. तोडून टाका तो कट्टा. तुम्ही खुनी असाल असं वाटलं नव्हतं. आम्ही तुम्हाला देव मानलं पण तुम्ही हैवान निघाला. फायदा घेतलायस आमचा तू. विश्वासघात केलायस. तुला सोडत नाही मी. बजा ह्याला जिवंत जाऊ देऊ नको इथना. तुला सोडत नाही मी आता. तुला सोडत नाही. आम्हा काय चाललंय? ह्यानं खून केलाय. जीव घेतला ह्यानं. ह्याला सोडत नसतोय मी. तुला सोडत नाही मी. असंच पाहिजे डॉक्टरला. मारो, कॉल मारो, जोर जोर से मारो. डॉक्टर टिम्पल तू अहो कधीचा आवाज देते डॉक्टर तुम्हाला. कसलं झोपलं होता. और इतना पसीना क्यों आया तुमको. नाही काय नाही. आमच्या वंदी आत्या बोलले त्याचं टेन्शन घेतलं ना तुम्ही. खरं सांगा. अहो तुम्ही नका त्यांच्याकडे ध्यान देऊ. ती नुसतं बोलतीन करत काहीच नाही. पण त्या खरंच इथे आल्या आणि कट्टा पाडला तर. ते बी हाय. आमची वंदी आत्याला पागल आहे आणि कधी काय करेल ना सांगताच येत नाही. वाड्याच्या बाजूला बी एक वाडा होता आणि घरातल्या भांडणाच्या वेळेस वंदी आत्याच्या नवऱ्याने सुरुंग लावून पाडून टाकला तो. पण एवढ्याशा कट्ट्याने अशी काय अडचण येणार आहे. कट्ट्याची अडचण नाही त्यांना. आमची अडचण आहे. आमची तरक्की झालेली बघवत नाही त्यांना. तरी बरं तुम्ही इथं राहत नाही. आता अख्खा वारा डोक्यावर घेतला असता तिनं. मम्मी पप्पासनी बोलत होती
की डॉक्टरना वाड्यात एखादी खोली देऊ म्हणून, पण तुमच्या इज्जतीला शोभणार नाही ना ते, म्हणून पप्पा नाही म्हटलं ते बरं झालं. तुम परेशान मत होना डॉक्टर, पप्पा समजावतील आत्याला. बर चला मी येऊ का? डिंपल, क्या हुआ डॉक्टर, कुछ चाहिए क्या? कट्ट्याकडे नीट लक्ष ठेव. कट्ट्याच्या आजूबाजूला कोणाला फिरकू देऊ नकोस. तुम बिल्कुल परेशान मत होना डॉक्टर, मैं पूरा ध्यान रखूंगी. निकलूं क्या? या बाईने कट्टा पाडला तर पोलीस कायमचं माझं थडगं बांधतील. रूपाला संपवलं तसं हे टेन्शन पण कायमचं संपवलं पाहिजे. या बाईने खरंच कट्टा तोडला आणि रूपाची बॉडी गावातल्या लोकांना दिसली तर